ठीक आहे चालेल वेळे संघ आम्हाला असं सहकार्य केल्याबद्दल थँक्यू सो मच. तर इथे मॅचला सुरुवात होतीये आणि आपण पाहत आहात प्रियांश एंटरप्राइजेस पप्पू 11 दसी या संघाला आज प्रियांश 11 या नावाने खेळत आहे. कारण की प्रियांश या चिमुकल्याच्या नावाने हा संघ इथे पुरस्कृत केला गेलाय. नक्कीच फैजल शेखला आपण पाहू शकता, पुन्हा नक्कीच आपण पाहू शकता मुसा शेखला, अत्तर शेखला पाहू शकता, त्यासमध्ये सुरत दादा सुद्धा आपण पाहू शकता. कारण की एक चांगली लढत ह्या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कारण की जसे संघ म्हटलं तर एक नाबादलेला संघ आहे, शहापूर तालुक्यामध्ये त्याची छाप खूप मोठ्याची आहे. परंतु ह्या मॅचमध्ये कशी कामगिरी करणार हे पाहण्यास योग्य असेल. कारण की आजचा दिवस म्हटला तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला भिवंडीचा पूर्णपणे पोल पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये कामगिरी करताना आपण मात्र या दसई संघाला पाहतोय. पहिला चेंडू अत्तर शेख, पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बाळा तिथे सज्ज असेल आणि नक्कीच इथे मिसफील्डच्या स्वरूपात धावा इथे कॅरी केल्या जातील. नक्कीच पहिल्या चेंडूवर संधी मात्र इथे उपलब्ध केली गेली होती. परंतु सर जेव्हा जेव्हा असे आडवे कॅच जेव्हा उभे राहतात ना तेव्हा त्यांना धावून पकडणं हे खूप कठीण असतं. परंतु इथे पूर्णपणे दाद द्यावी लागेल. बालायशी पूर्णपणे प्रयत्न केले परंतु झेल काय कॅरी झाला नाही. या चेंडूवर मिळतील 2 धावा. या 2 धावेनं मात्र इथे संघाचं खातं ओपन होत करताना आपण अजय आणि विजयला पाहतोय. पुढील चेंडू फटका सुरेख आहे, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ग्लान्स केलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार, हा येतोय चौकार. नक्कीच इथे मात्र आगाज केला गेलाय. कारण की आता मात्र चौकार आज आहे, अजून षटकार येणं बाकी आहे. नक्कीच या इनिंग मधील पहिला चौकार आपल्याला ह्या चेंडूवर पाहायला मिळाला आणि या चौकारानं धाव फलक मात्र भरकन वाढलं गेलाय. ते मात्र 6 या धावसंख्येवर पाहायला मिळतात. पुढे चेंडू आता मात्र फटका सुरेख आहे, प्रॉपर टायमिंग आहे, मिडल ऑफ द बॅट फटका पाहायला मिळतोय आणि हा चेंडू येतोय आमच्या इथे व्यासपीठाला सलामी देत असताना सीमारेषे पार 6 धावींसाठी षटकार. नक्कीच दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला गेला. मी म्हटलं की चौकार आलाय, षटकार येणं बाकी आहे आणि तेच ऐकल्यानंतर बॅटर अजयने हा फटका लगावला गेला सीमारेषे पार आणि हा आलाय षटकार. 6 धावेसाठी हा षटकार आणि 6 धावेनं धाव फलक भरकन वाढलं गेलंय. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळतीये ती मात्र 12 धावा. पुढील चेंडू आता मात्र बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे, फिल्डर सज्ज असेल. नक्कीच इथे मात्र पॉइंटच्या माध्यमातून चेंडू उडवला जातोय आणि पाहता पाहता या सिंगलने धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत 13 या धावसंख्येवर पोहोचलं गेलंय. 13 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. त्या प्रकारे सुरुवात केली गेली होती. नक्कीच पहिल्या चेंडूवर मात्र झेल उडाला गेला होता परंतु ते पूर्णपणे कौरव करता आलं नाही. झेल धरतीला दान झाला, धावा धावून काढला गेला, त्यानंतर चौकार लगावला गेला आणि त्या बॉलनंतर षटकार लगावला गेला. पुढील चेंडू आता मात्र घुटना टेक तमाशा देख करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु पूर्णपणे बॉलच्या रडारमध्ये येता आलं नाहीये. बॉल आणि बॅटचं इथे संपर्क होत नसताना हा चेंडू मात्र आला निर्धाव. सुरुवात मात्र प्रत्येक चेंडूची धावेने केली होती परंतु ह्या चेंडूची सुरुवात बघायची झाली ना तर हा डॉट बॉल आलाय आणि इथे मात्र कमबॅक करण्याचं काम केलंय ते अत्तर शेखने. नक्कीच दसई एक्सप्रेस म्हणून याला ओळखलं जातं. दोन्ही बंधू आपल्याला ह्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. एक बंधू आपल्याला एस टी रक्षकाच्या माध्यमातून नक्कीच स्टंपच्या मागे पाहायला मिळतोय तर एक गोलंदाजी मार्कवर अत्तर शेखला पाहतोय. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, स्लॉप स्टिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु ते मंगेश सज्ज होते. इथे मात्र झेल टिपला गेला आणि ह्या इनिंग मधील पहिली विकेट मात्र या ओव्हरच्या समाप्तीनंतर होतीये. धावसंख्या पोहोचली गेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 13 धाव.
इथे मात्र पहिली ओव्हर कंप्लीट झाली आहे आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली गेली ती मात्र 13 या धावसंख्येवर. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा आतापर्यंत धाव फलकावर लगावल्या गेल्यात. परंतु मित्रांनो स्ट्राईकला पाहू शकता आपण अजय असेल, कारण की अजयला विसरून चालणार नाही आहे. पहिल्या चेंडूवर त्याचा झेल मात्र सोडला गेला होता, त्यानंतर अजय पेटून उठला, चौकार लगावला गेला, षटकार लगावला गेला. त्याच्या माध्यमातून बघायचं झालं तर वैयक्तिक 4 ते 5 चेंडू खेळले गेलेत आणि 12 ते 13 धाव्यांवर खेळी करताना आपण त्याला पाहतोय. तर नक्कीच आता पण मात्र ओव्हर क्रमांक 2 साठी पाहतोय फैजल सरांना. फैजल शेख आलाय, नक्कीच आपल्या या स्पर्धेचे मुख्य समालोचक सुद्धा आहेत, परंतु आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहतोय. परंतु त्याच्यासाठी परभणी आली आहे. प्रत्येक विकेटसाठी आदरणीय सन्माननीय परेश अंधडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिक जर घेतली तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाणार आहे. नक्कीच आपण लॉंगॉनच्या दिशेने पाहू शकता सूरज विषयाला आणि वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लेअर इन शहापूर तालुका. नक्कीच, कारण की अंडरआर्म क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो, कॅप्टन्सी कशी करायची ना हे सूरज विषयाला माहिती आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना सुद्धा NP स्पोर्ट्स या टीमला सुद्धा त्याचं हातभार लागला जातो आणि नक्कीच कॅप्टन आहे आणि कॅप्टनला फ्रंट साईडला कसं ठेवायचं, टीमला फ्रंट साईडला ठेवून कसं चालवायचं हे मात्र सूरज विषयाला माहिती आहे. पहिला चेंडू क्या बात आहे, स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक चेंडू हातामध्ये विसावला गेला आणि हा पहिला चेंडू मात्र फैजल शेख तिथे टाकला गेला. डॉट चेंडू, सुरुवात डॉटने केली गेली आहे. नक्कीच आगास तर डॉटने झालेला आहे, परंतु अंत कसा असेल ह्या ओव्हरचा नक्कीच पाहायला मिळेल. फैजल शेख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अनमार्क पाहायला मिळतोय. फटका सुरेख आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच चेंडू अडला जायचा होता. कॅप्टन इथे सज्ज असेल, एकापेक्षा दुसरी धाव इथे मिळणार नाहीये. पाहता पाहता इथे मात्र धाव फलक सिंगलने पुढे जात असताना पोहोचलं गेलंय 14 या धावसंख्येवर. 14 धावा धाव फलकावर आतापर्यंत लागल्या गेल्यात. 5 ओव्हरची मॅच आणि नक्कीच समोर पाहायचं झालं तर आपण धसे संघाला पाहतोय. या संघासमोर जर आपल्याला वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर किमान 50 ते 55 धावा ह्या आपल्या 5 ओव्हरमध्ये एक टार्गेट मोठं चेस करणं हे महत्त्वाचं राहणार आहे. ते मात्र जांभूलपाडा संघासमोर, परंतु त्यांना सुद्धा विसरून चालणार नाही आहे. मागच्या हंगामामध्ये सुद्धा ते या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये खेळून गेले, त्यामुळे या पूर्ण मैदानाची माहिती सुद्धा त्यांना आहे. तर नक्की त्यांची खेळ सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट राहणार आहे. हलकट चेंडूला ग्लान्स केलंय, नक्कीच इथे मात्र स्लिपच्या माध्यमातून चेंडू अडवला जाईल. मंगेश असेल, एकापेक्षा इथे सुद्धा दुसरी धाव मिळणार नाहीये. सिंगल डबलला महत्त्व दिलं गेलंय. मोठे फटके सुद्धा येतात, कारण की एका साईडला बघायचं झालं तर सलामीला असलेला फलंदाज अजय आपण पाहतोय. अजयच्या माध्यमातून मोठे फटके येत आहेत, परंतु त्याला साथ देत असताना आपण सुरेश पारधी याला पाहतोय. सुरेश पारधी नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण की यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी सुद्धा टेनिस क्रिकेट गाजून सोडलंय. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच इथे मात्र घुटना टेक और तमाशा देख दाखवून देत असताना चेंडू भिटकावून दिलाय सीमारेषे पार. 1 बाउन्स ओव्हर. या चौकारानंतर टीमचं टोटल पोहोचलं गेलंय ते मात्र 19 या धावसंख्येवर. 19 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. 4 चेंडू फैजलच्या माध्यमातून इथे हाताळल्या गेल्यात आणि प्रत्येक विकेटसाठी नक्की 100 रुपयाचा पारितोषिक इथे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलटपाया चेंडू होता, हलकच ग्लान्स केलंय. फिल्डर सज्ज असेल, नक्कीच थ्रोपैकी होईपर्यंत इथे चिकी सिंगल पूर्ण केली गेली आहे. सिंगल डबलमध्ये कन्वर्जन करताना आपण पाहतोय, कारण की मी वारंवार सांगत असतो हल्लीचं क्रिकेट इतकं डेव्हलप झालंय ना की जो खेळाडू येतो ना तो फक्त षटकार आणि चौकार मारण्याचा इथे मात्र मानस करत असतो, कुठेतरी हे प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग जेव्हा मॅचेस होतात ना तेव्हा ह्या केलेल्या चुका नक्कीच आपल्या टीममध्ये पाहायला मिळत असतात. तेव्हा जर असं वाटतं कुठेतरी सिंगल डबल जर घेतली असती तर मॅच विन झाली असती. लास्ट बॉल फैजल पुन्हा एकदा पाहतोय. आता मात्र फटका सुरेख आहे. फिल्डर सज्ज असेल, नक्कीच पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडू कॅरी केला जातोय.
आणि या एका धावेनं षटक क्रमांक दुसरं देत होते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा, 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. येस डीजे. दोन ओव्हर समाप्त झाली आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरच्या कंप्लीट झाल्यानंतर धावफलका 21 या धावसंख्येवर पोहोचलं गेलंय आणि एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते मात्र प्रियांश इंटरप्राइजेस दसई या संघाला. नक्कीच जेव्हा जेव्हा हे मोठे टीम्स जेव्हा जेव्हा खेळी करतात ना तेव्हा तेव्हा अनेक स्पॉन्सर त्यांना स्पॉन्सरशिप करत असतात. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतो आणि आजच्या दिवसामध्ये हा संघ सुद्धा पुरस्कृत करताना पाहायला मिळतोय. प्रियांश इंटरप्राइजेसच्या सावगावचे नक्कीच एक चिमुकला आहे, त्याच्या नावाने हा संघ मात्र जसे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असेल, बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय आधी आलाय. आता मात्र नक्कीच खोलवर टप्प्यावर चेंडू होता, इथे मात्र काय घडलाय, यू मिस आय डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवर इथे मात्र दांडी उद्ध्वस्त करताना आपण बॉलरला पाहिलं आधी याला. इथे मात्र पहिल्या चेंडूवर इथे गडी गारज करताना आपण पाहिलं आधी याला, कारण की सुरुवात मात्र चांगली केली होती ते दोन्ही बॅटर्सनं आणि इथे मात्र परतावं लागलं ते डाव्याचा फलंदाज सुरेश पारधी याला. मी म्हटलं की यंदाच्या हंगामामध्ये सुरेश पारधी हे नाव खूप महत्त्वाचं आहे. अक्षरशः टेनिस क्रिकेट त्याने गाजून ठेवला आहे, परंतु ह्या मॅचमध्ये काहीच खेळी ज्या नावेला साजेल तशी इथे पाहायला मिळत नाही आहे. आणि पाहता पाहता इथे पहिल्या चेंडूवर आधी याने गडी गारस्त केला आणि आपल्या नावाचा डंका मात्र ह्या आपल्या सापगाव नगरीमध्ये दाखवून दिला गेलाय. ओव्हर क्रमांक 3 पाहतोय, ओव्हरमधील दुसरा चेंडू असेल आणि आधी मार्गस्थ असेल गोंधळसाठी. आता मात्र तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता, क्या बात आहे, व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला गेला होता ना त्या चेंडूवर मोहर उमटली होती ती मात्र डेड बॉलची, कारण की अतिशय वेगावर स्वार होऊन हा चेंडू टाकला गेला होता. पूर्णपणे बॅटरला रीड केलंय, कारण की बघितलं ना तर बॅटरच्या बॅटिंगमध्ये इथे मात्र फुटवर्क पाहायला मिळत नाही आहे. आणि सिद्दीक भावे नेहमी म्हणत असतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. फुलटॉस चेंडू नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते, पंच नो घोषित करतायत. फिल्डर सज्ज असेल, जजमेंट जमत नाहीये आणि अशी चुकी करताना आपण अत्तरला कधी पाहत नाहीये, परंतु चुकी घडली गेली.
9 प्लस 4 धावा, एकूण या 5 धावेनं धाव फलक पोहोचलं गेलं ते मात्र 26 या धावसंख्येवर. यस डीजे. फ्री हिट पाहायला मिळतोय. उघडा डोले पहा नीट आहे फ्री हिट, आणि फ्री हिट चेंडू फेस करण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय. हनुमान याला फटका सुरेख आहे. फिल्डर सूरज विषय कॅप्टन सज्ज असेल. झेल टिपला जातोय, परंतु फ्री हिट चेंडू असल्यामुळे इथे गडी बाद होणार नाहीये. त्यावर मिळते 1 धाव, आणि या एका धावेनं धाव फलक सहजरित्या पुढे सरसवत 27 या धावसंख्येवर पोहोचलं गेलंय. 27 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. नक्कीच पाहायचं झालं तर 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र फटका सुरेख आहे. फिल्डर तिथे सज्ज असेल. 1 धाव पूर्ण, आणि सिंगल डबलला महत्व दिलंय ते इथून मात्र जांभूल पडायच्या प्रत्येक बॅटरनं, कारण की मोठे फटके माराच्या दांडामध्ये इथे गडी बाद होत आहेत. आणि त्याच अनुषंगाने इथे कामगिरी करताना आपण त्यांना पाहतोय, आणि त्या दबावाखाली बॅटिंग करताना त्यांना पाहतोय. त्यामुळे सिंगल डबलला महत्व दिलं गेलंय, आणि हे असं करणं महत्वाचं राहणार आहे. अजूनही ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू, फटका सुरेख आहे, परंतु एलिव्हेशन प्रॉपर टायमिंग, चेंडू बिटकावून दिलाय. गगनाला चुंबन घेऊन सीमा रेषा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. षटकारानंतर धावसंख्या पोहोचली गेली ते मात्र 34 म्हणजेच 34 या धावसंख्येवर. अजूनही ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. आता मात्र फटका सुरेख आहे. फिल्डर सूरज विषय पाहायला मिळतोय, परंतु कॅप्टन कडून चुकी घडतीये, आणि या चुकीचं रूपांतर काही धावेमध्ये होतंय. आणि पाहता पाहता या 4 धावेनं धाव फलक भरकन वाढलं गेलं. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ते म्हणजेच 38 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. संधी इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक पूर्ण होतोय, आणि पाहायचं झालं तर 3 ओव्हर नंतर धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 38 धावा. इथून पुढे 2 ओव्हर्स राहिले असतील, आणि त्या 2 ओव्हर्समध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी आपण पुन्हा एकदा फैजल शेखला पाहतोय. नक्कीच इतर काही वर्षांमध्ये फैजलने आपलं नाव कबड्डीमध्ये तर कोंदवलं होतंच, आपलं नाव शहापूर तालुक्याला दाखवून दिलंय. आणि आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. त्याचप्रमाणे नक्कीच बैलगाडा प्रेमी सुद्धा आहे, आणि त्याला नेहमी आपण त्या बैलगाड्याच्या रेसमध्ये छकडा हाताळताना आपण त्याला पाहत असतो. मित्रांनो, हे प्रेम आहे, आणि जे जमत नाही ते फैजल असं नावच नाहीये,
कारण की काही असू द्यात फैजलला जमतं आणि ते नेहमी दाखवून देत असतो. तर नक्कीच इथे मात्र विकेट ॲक्टिव्हिटी जर कंप्लीट केली तर परेश अंधाडे यांच्या माध्यमातून फैजलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र सुरेख चेंडू खोलर टप्प्याचा चेंडू होता, पंचांकडे दाद मागणी जाती, परंतु नियमावलीनुसार आपल्या ह्या मॅचमध्ये या आपल्या स्पर्धेमध्ये LBWचे कुठलाही नियम नाही आहे, त्यामुळे इथे गडी बाद होणार नाही आहे. नक्कीच पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू टाकला गेला होता, त्याला ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु फैजल पूर्णपणे बॅटला रीड करतो आणि त्यानुसार बॉलिंग कशी करायची ना ते त्याला माहिती आहे. बॅटची लिडिंग एज नक्की स्लिपमध्ये फिल्डर चुकी करतो, चुकीचं रूपांतर होतं एके धावेमध्ये. या छोट्या छोट्या चुकींमुळे नक्कीच एक मोठी असंख्य उभी करण्याच्या मार्गस्थ पाहायला मिळत आहेत ते दोन्ही बॅटर्स. कारण की सलामीला आलेला फलंदाज अजूनही अजय मैदानात पाहायला मिळतोय, त्याच्या माध्यमातून षटकार चौकार लगावले गेलेत, तर त्याला इथून थांबवणं हे महत्त्वाचं राहणार आहे. आणि वैयक्तिक 21 धाव्यांवर खेळी करतोय. नक्कीच जर इथून पुढे जर त्याची खेळी चांगली राहिली तर संघासाठी ते मात्र डोकेदुखी ठरू शकते. आता मात्र नक्कीच फुलटॉस चेंडू होता, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॉल आणि बॅटचं इथे संपर्क होत नाही. पूर्णपणे म्हटलं की फैजल असा खेळाडू आहे ना, तो पूर्णपणे बॅटरला रीड करतो आणि त्याच्या स्मूथ ॲक्शनने इथे मात्र बॅटरला चकवण्याचं काम त्याच्या माध्यमातून नेहमी होत असतं. त्याच पद्धतीने पूर्णपणे रीड केलं. जेव्हा त्याला समजलं इथे मात्र रिव्ह्यू नाही आहे. तर ऑनफिल्ड निर्णय दिला जातोय आणि इथे पुन्हा त्या मॅचला सुरुवात होती. पुन्हा एकदा आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय फैजल शेख. आता मात्र नक्कीच पूर्णपणे रीड केल्यानंतर त्या चेंडू टाकला गेला आणि मी म्हटलं होतं की आपल्या स्मूथ ॲक्शनने पूर्णपणे बॅटरला रीड करतो आणि त्यानुसार ऑफ स्पिन लेग स्पिन या माध्यमातून चेंडू हाताळला जातो. आणि असं नाहीच की फक्त चेंडू वळवतो, तर त्या चेंडूला प्रॉपर टप्प्यावर टाकून नक्कीच बॅटरला चकवत असतो. फैजल शेख क्या बात आहे, अतिशय अप्रतिम बॉलिंग करताना त्याला पाहतोय. पुढे चेंडू आता मात्र नक्कीच एक्स्ट्राचा चेंडू होता, घुसून खेळला गेलाय, चेंडू जातोय प्रॉपर गॅप मध्ये, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार, हा येतोय चौकार. थँक्यू डीजे, अप्रतिम कामगिरी करतोय आणि या 4 धावेनं धावफलक 43 या धावसंख्येवर पोहोचलं गेलंय. नक्कीच बॉलिंग तर मात्र फैजलच्या माध्यमातून चांगली होती आहे, परंतु फिल्डर त्याला पाहिजे तशी साथ देत नाहीये, त्यामुळे कुठेतरी चुकीचं रूपांतर इथे धावेमध्ये होत आहे. आता मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक धावतोय, स्वतः आपण पाहतोय सूरज विषय याला, त्याच्या आघाडीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आल्यानंतर अपघात तर होणारच आणि इथे मात्र अपघात होतोय. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय ते फलंदाज हनुमान याला. ओव्हर क्रमांक 4 इथे कंप्लीट झाली आहे. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती मात्र 44 धावा, 44 रन्स आतापर्यंत ह्या मॅचमध्ये लावून ठेवलं गेलाय. नक्कीच इथे मात्र एक छोटी धाव घेण्याच्या नादामध्ये मिसकॉलिंग पाहायला मिळाली. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कम्युनिकेशन दोघांमध्ये पाहायला मिळालं नाहीये आणि पाहता पाहता इथे शेवटच्या चेंडूवर आला रनआउट आणि रनआउटच्या स्वरूपात धावसंख्या फक्त 1 ने वाढली गेली 44 या धावसंख्येवर.
ओव्हर क्रमांक 5 शेवटचं षटक, अंतिम षटक, डेट ओव्हर षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं ना, ते टाकण्यासाठी कर्णधार सूरज विषयने नक्कीच जबाबदारी इथे मात्र सोपवली गेली आहे. ती मात्र दसई संघाची एक्सप्रेस मिर्झा याला, नक्कीच मिर्झा एक्सप्रेस या नावाने ह्या खेळाडूला ओळखलं जातं. आणि कारण की वेग आहे मित्रांनो, वेग नव्हे तर बॉलिंगमध्ये व्हेरिएशन सुद्धा आहेत. जर वेगावर स्वार होऊन जर कोणता गोलंदाज जर मोठा झाला असताना तर मात्र त्याचं नाव पूर्ण इंटरनॅशनलमध्ये घेतलं गेलं असतं. परंतु वेग नसून बॉलिंगमध्ये व्हेरिएशन सुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हेरिएशन असणारे प्रत्येक बॉलर हे नेहमी पुढे जात असतात. ओव्हर क्रमांक 4 पहिला चेंडू घेऊन जातो. आता मात्र फटका सुरेख आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे, फिल्डर सज्ज असे, थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी ही धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे. आणि त्या अनुषंगाने या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पाहता पाहता या 2 धावेनं धाव फलक सहजरित्या पुढे सरकवत असताना पोहोचले गेले ते मात्र 46 च्या धाव संख्येवर. 46 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन याला. फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. गगनाला चुंबन घेतला गेलाय, फिल्डर बॉल खाली हजर आहे. इथे मात्र चांगला झेल टिपला गेलाय फैजलच्या माध्यमातून. नक्कीच असे मोठे मोठे कॅचेस इथे मात्र हाय कॅचेस घेणं सोपं नसतं, परंतु फैजल चांगलं फेजल असल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला आणि पाहता पाहता इथे मात्र गडी गार झाला आणि धावसंख्या ठप्प झाली ती मात्र 46 या धावसंख्येवर. सलामीला आलेला फलंदाज अजय अजूनही मैदानामध्ये आहे. त्याला कुठेतरी पाहिजे तशी साथ बॅटरची मिळत नाहीये. पहिल्या 2 ओव्हर पासून तो नॉन स्ट्राईक एंडलाच पाहायला मिळतोय. कारण की इथून पुढे जितके चेंडू उरले होते तेवढे चेंडू जर अजय याने फेस केले असते तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी केली गेली असती. फुलटॉस चेंडू होता परंतु तिथं फुल टोल वसूल करता आले नाहीये. इथे मात्र एक्स्ट्रा बीट झाला सिली पॉइंट मध्ये. इथे मात्र फिल्डर सुद्धा इथे मात्र बीट झाला. इथे दोन्ही काय पुन्हा एकदा ट्रॅक वर आल्या आणि पुन्हा एकदा इथे बघायचं झालं तर इथे मात्र ऍक्सिडेंट होत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट असेल त्यावर धावा असतील 2, व्हाईट प्लस 1 धावा एकूण 2 धावा असतील आणि इथे मात्र व्हाईट प्लस 2 धावा म्हणजे एकूण 3 धावा असतील. या 3 धाव्यानंतर इथे चौथी धाव घेताना इथे गडी बाद होतोय आणि या 3 धावेनं धाव फलक पुढे सरसत असताना ते मात्र पोचलं गेलंय ते 49 या धावसंख्येवर. 49 धावा आतापर्यंत धाव फलकावर लगावल्या गेल्या. संघाची 50 होईल का? कारण की उर्वरित चेंडू बघायचं झालं तर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आपण वाट पाहत होतो चौदरपाडा संघाच्या प्रतीकच्या 50ची, कारण की 48 धाव्यांवर खेळी करत होता आणि पुढे पूर्णपणे 6 चेंडू शिल्लक होते. परंतु गोलंदाजी कशी करावी हे मात्र दाखवून दिलं त्या गोलंदाजानं. पुरेपूर चांगल्या टप्प्यावर चांगली गोलंदाजी केली आणि तिथे मात्र पराभवाचा सामना करावा लागला ते चौदारपाडा या संघाला. नक्कीच बॅटची लिडिंग घेत लागली गेली. फटका सुरेख आहे. चेंडू थांबणार नाही, थांबायचं नाव घेत नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे आणि पाहता पाहता या चौकारानंतर धाव संख्या भरकन
पुढे चेंडू फटका तर उत्तम आहे, फिल्डर सज्ज आहे, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार, एक दर्जेदार चौकार. चौकारानंतर धाव सलग टोटल पोहोचले गेले ते मात्र 57 या धावसंख्येवर. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडू शिल्लक आहेत. मिर्झा एक्सप्रेस, परंतु इथे काय घडतंय, नक्कीच इथे मात्र एस टी रक्षक चुकी करतोय. एक बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र धावून काढली गेली आहे. सिंगलनं धाव फलक 58 या धावसंख्येवर पोहोचलं गेलंय आणि पाहता पाहता इथे संघाची मात्र अर्धशतक झलकलं गेलंय. नक्कीच 5 ओव्हरचा फॉर्मॅट म्हटलं ना की 50 ते 55 60 धावा करणं हे महत्वाचं असतं आणि त्याच पद्धतीने इथे मात्र इथे बॅटिंग करताना आपण ह्या बॅटर्सला पाहतोय. पुढे चेंडू आता मात्र तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता. ह्या चेंडू मात्र डॉट आलाय. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे ते मात्र 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष पार करण्यासाठी आपण पाहणार आहोत ते मात्र प्रियांश इंटरप्राइजेस जसे संघाला तत्पुरती किती थोडीशी विश्रांती आणि डीजे मास्टरला देतोय थोडीशी छोटीशी मोठीशी एक संधी. मयूर शेळके आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये जोडायचं आहे. मयूर शेळके प्लीज. मयूर शेळके जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित व्यासपीठाला येथे मात्र हजर व्हायचं आहे. मयूर शेळके प्लीज थोडं फास्ट आणि लवकर यायचं आहे.
आणि दुपारच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळते ती मात्र प्रियांश इंटरप्राइजेस पप्पू 11 दसई त्यांना फाईट करते ती मात्र जांभूलपाडा संघ. ज्यामध्ये जांभूलपाडा संघानं 58 धावांचं टार्गेट मात्र इथे सेट करत असताना 59 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी आपण मात्र पाहणार आहोत ते दसई संघाला. या दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच अर्धा पल्ला या मॅचचा जर पूर्ण झालाय, अजूनही अर्धा पल्ला येणं हे बाकी आहे. कारण की आपण एक साईड पाहिली ती म्हणजे जांभूलपाडा संघाची बॅटिंग, परंतु इथे मात्र दसई संघाची बॅटिंग पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये नेहमीप्रमाणे आपण मुस्सा शेख त्या समवेत संघाचा तरणहर्ता संघाचा कर्णधार आपण सूरज विशेला पाहतोय. तर मात्र पंचायत ते ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाजाला. पहिला चेंडू नक्कीच स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. नक्कीच चेंडूवर बोट मात्र इथे फिरवली गेली होती आणि नक्कीच बॅटरला रीड करत असताना एक चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताला गेला. पहिला चेंडू निर्धावाला. पुढील चेंडू आता मात्र खांद्याचा प्रॉपर इथे मात्र वापर केला जातोय. इथे मात्र खांद्याचा वापर केला जातो आणि पंचांचा इथे मात्र सॉफ्ट सिग्नल येतोय, तो मात्र व्हाईट दाखवला गेलाय. नक्कीच अतिरिक्त उंची इथे पाहायला मिळाली आणि कुठेतरी लाईनच्या स्वरूपात सुद्धा गडबड होताना पाहायला मिळाली आणि पंचांनी हा चेंडू मात्र इथे व्हाईट घोषित केला गेला. ह्या व्हाईटनं मात्र संघाची इथे मात्र अक्काड ओपन होता. पुढील चेंडू फटका सुरेख आहे. फिल्डर सज्ज असे चेंडू अडवला जाईल का? नक्कीच पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडू अडवला जातोय. थ्रोपैकी अप्रतिम पाहायला मिळते आणि इथे मात्र एके धावेनंतर धावसंख्या धाव फलकावर पोहोचली गेली मात्र 2 धावा. 2 धावा धाव फलकावर इथून मात्र लागवल्या गेल्यात. पुढे चेंडू आता मात्र सूरज विशाल आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. फटका सुरेख आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भिडकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. हा येतोय सूरजच्या बॅट मधून चौकार. 3 चेंडू आतापर्यंत 6 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. मी म्हटलं होतं शहापूर तालुक्यातील वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लेयर जर कोणता असेल ना तर तो सूरज विषय आहे. अंडरआर्म क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो, ह्या खेळाडूनं आपलं नाव मात्र गाजवलेलं आहे. शहापूर तालुक्याला हे नाव घेण्यास भाग पाडलंय सूरज विषय या नावानं. आता मात्र सहजरित्या पुढे सरसावत असताना चेंडू नक्कीच ग्लान्स केलं होतं, परंतु फिल्डरने चेंडू अडवला गेला. या चेंडूवर धाव मात्र येत नाही. या चौकारानंतर हा बॉल टाकला गेलाय. कारण की आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवर आपण सुरेश पारधीला पाहतोय. अप्रतिम गोलंदाज आहे. अतिशय एक्सपिरियन्स हा गोलंदाज घेऊन येतोय. त्याच्या माध्यमातून चांगली बॉलिंग नेहमी होत राहते. जेव्हा जेव्हा चेंडूला स्विंग करायचा असतो ना तेव्हा तेव्हा चेंडू स्लो टाकला जातो आणि जेव्हा जेव्हा चेंडूला रॅपिड टाकायचा असतो ना तेव्हा प्रॉपर खांद्याने चेंडू हाताळला जातो आणि याच अनुषंगाने या गोलंदाजाला आपण नेहमी पाहत असतो. फटका सुरेख आहे. पॉइंट हेड करून चेंडू भिडकावून दिलाय. नक्कीच गॅप मोठी आहे, चेंडू थांबणार नाहीये. या शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार लागवला गेला आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे, म्हणजेच डबल डिजिट मध्ये पोहोचली गेली आहे ती 10 या धावसंख्येवर. येस डीजे.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ते मात्र 10 धावा आतापर्यंत धाव फलकावर लगावल्या गेल्यात आणि हे जाणतो कारण की सुरेश पारधी म्हटलं ना एक मोठा खेळाडू आहे. व्यवसाय क्रिकेट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. कित्येक वेळा ऑल इंडिया आयकॉन म्हणून सुद्धा खेळला गेलाय आणि बॉलिंग कशी करायची, बॅटिंग कशी करायची, फिल्डिंग कशी करायची ना ते मात्र त्या सुरेश पारधी या खेळाडूला माहिती आहे. नक्कीच जेव्हा मी त्याच्या कॅप्टनची मुलाखत घेतली तेव्हा म्हटलं आम्ही एक बॉलर शॉट घेऊन हे मॅच कंप्लीट करतोय. तर नक्कीच बॉलिंग करताना प्रत्येक बॉलरनं जबाबदारीने बॉलिंग करणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे कारण की विसरून चालणार नाही आहे ते म्हणजेच प्रियांश इंटरप्राइजेस जसं या संघाला मुस्ता शेख, सूरज विशे, नक्कीच इम्रान असेल, अत्तर असेल, फैजल शेख असेल, मिर्झा असेल, बाळा असेल, या टीमला ओळखून चालणार नाही आहे. बॉलिंग मार्फत पाहतोय ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी स्लॉगोचं षटक असेल आणि या ओव्हरमध्ये मात्र 3 खेळाडू या 30 यार्ड सर्कलमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे पूर्ण मैदान इथे मात्र ओपन राहणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच बॉलिंग करणं तितकंच महत्त्वाचं आहे. बॅटची लागले लिडिंग एज, फिल्डर सज्ज असेल, जजमेंट चुकतंय, झेल होतंय धरतीला दान, त्याचं रूपांतर होतंय धावेमध्ये आणि पाहता पाहता 2 धावा येथे धावून काढल्या गेल्यात. बघा झेल कोणाचा सोडला गेलाय. नक्कीच मुस्ता शेख एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला शहापूर तालुक्यामध्ये ओळखलं जातं आपल्या बॅटिंगसाठी, त्याचा मात्र इथे झेल सोडला गेला आणि त्या झेल नंतर पाहूयात पराक्रम कसा करतोय तो मात्र मुस्ता शेख. परंतु इथे मात्र क्या बात आहे, अप्रतिम बॉलिंग त्याची करताना आपण बॉलरला पाहतोय, भावेश आलाय कारण की पहिले षटक म्हटलं सुरेश पारधीने चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं होतं. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना आपण भावेशला पाहतोय. पुढे चेंडू आता मात्र नक्कीच लाईन चेक करावी लागेल, लेन चेक करावी लागेल आणि पंच वळते सांगतात आणि हा व्हाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेमध्ये इथे भर पडली जाते कारण की इथून पुढे मेहनत करणं हे मात्र दसे संघाच्या बॅटरला करायचे, परंतु एक्स्ट्राची मेहनत करताना आपण भावेशला पाहतोय थोडंसं अगला वेगळा चेंडू टाकण्याच्या माध्यमातून हा चेंडू व्हाईट टाकला गेला. आता मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय दर्जेदार षटकार. षटकारानंतर धावसंख्या पोहोचली गेली आहे ती मात्र 19 या धावसंख्येवर. 19 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. त्यानंतर इथून पुढे तशीच बॅटिंग करणं हे महत्त्वाचं राहणार आहे. मी म्हटलं होतं की मुस्ता शेख याला आपल्या बॅटिंगसाठी शहापूर तालुक्यामध्ये ओळखलं जातं, त्याचा झेल सोडला गेला, त्यानंतर त्या झेलनंतर हा षटकार लगावला गेला आणि मला शहापूरचा बेस्ट बॅटर म्हणून का ओळखलं जातं ना ते मात्र इथे मुस्ता शेख दाखवून देतोय. षटकारानंतर धावसंख्या 19 धावसंख्येवर पोहोचली गेल्या. ओव्हर क्रमांक 2 पाहतोय, चांगली बॅटिंग करताना आपण दोन्ही बॅटर्सला पाहतोय, स्वतः कर्णधार आणि त्या समवेत लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय मुस्ता शेख याला. झेल सोडल्यानंतर चौकार लगवला गेला, त्यानंतर धाव फलक पोहोचलं गेले ते 19 या धावसंख्येवर. 59 धावेंचं लक्ष पार करत असताना आतापर्यंत या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत आणि या 3 चेंडू नंतर धाव फलक पोहोचले गेले ते मात्र 19 या धावसंख्येवर.
40 धावांची गरज असताना फटका सुरेख आहे. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे पार आणि हा येतोय मुसाच्या बॅट मधून एक नजाकत भरा चौकार. बघा की झेल किती इम्पॉर्टंट होता ना ते मात्र आता कर्णधाराला समजलं असेल. कारण की तर तो झेल पकडला गेला असता तर हा षटकार चौकार नक्कीच लगावला गेला नसता. परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही प्रेझेंटमध्ये कसं खेळतात त्याला महत्त्व आहे. त्यामुळे प्रेझेंटमध्ये राहून खेळलं हे महत्त्वाचं राहणार आहे. फटका सुरेख आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. फिल्डर सज्ज असेल परंतु इथे मिस फील्डच्या स्वरूपात हा सुद्धा चौकार लगावला गेला आणि ह्या मिळत आहेत 4-4-4. धाव फलकावर लगावल्या गेल्यात. नक्कीच पहिल्या चेंडूवर इथे मात्र झेल टिपला असतं तर इथून पुढे षटकार चौकार मारले असतं का हा सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. तो मात्र जांभूलपाडा संघाच्या कर्णधाराच्या मनामध्ये परंतु इथे मुस्सा शेख इज ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक मोठे तडाके त्याच्या बॅट मधून येत आहेत आणि पाहता पाहता हा सलगचा तिसरा चौकार लगावला गेला आणि या ओव्हर नंतर धावसंख्या पोहोचली गेली आहे ती मात्र 31-31 या धावसंख्येवर. इथून पुढे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. धाव्यांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. ती म्हणजे प्रियांस इंटरप्राइजेस पप्पू 11 दसय्या संघाला. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असेल. 18 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. मला तर वाटतंय प्रत्येक चेंडू नंतर कर्णधाराला ती सुटलेली कॅच नेहमी आठवत असेल. कारण की जे म्हणतात ना पकडा झेल आणि मॅच जिंका असं म्हणून. परंतु आता मात्र नक्कीच कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फटका सुरेख होता. फिल्डर तिथं सज्ज होता परंतु नक्कीच फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे सूरज विषय जाणतो. कारण की अंडर क्रिकेट सुद्धा या खेळाडूने खूप मोठ्या पद्धतीने खेळला गेला. अतिशय म्हणजे शहापूर तालुका नव्हे तर प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन अंडर क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी आपलं नाव नक्कीच मोठं केलं आहे. सिंगल धावाने धावफलक पुन्हा पुढे सरसावत पोहोचलं गेलंय ते मात्र 32 या धावसंख्येवर. 27 धाव्यांची गरज परंतु इथे खेचून मारलाय चाबूक कॉपीबुक स्टाईलने. फटका मात्र भिडकावून दिलाय सीमारेषे पार. हा येतोय मॅक्सिमम 6 धावा.
वर लागले गेलेत. इथून पुढे जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. इथून सुद्धा संघर्ष होऊ शकतो. इथून सुद्धा मॅच सटकली नाहीये मित्रांनो. जर चांगल्या टप्प्यावर चांगली गोलंदाजी केली, फिल्डरने जर इथे मात्र बॉलरला साथ दिली तर मॅच पूर्णपणे इथे फिरू शकते. परंतु इथे मात्र चेंडू आतमध्ये कट केला. नक्कीच सूरज विषय याला हा चेंडू खेळला जमला नाहीये. पाहता पाहता हा चेंडू आलाय निर्धाव. समीकरण 14 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. पुढे चेंडू आता मात्र नक्कीच बॅक फुटवर येऊन पंच करायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग जमलं नाहीये. मी तर म्हणेल प्रॉपर बॉलच्या मॅरेटमध्ये येऊन हा फटका खेळला गेला नाहीये. त्यामुळे बघायचं झालं तर हा चेंडू निर्धाव आला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळले ते मात्र सूरज विषयाने. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज आहे. जोपर्यंत मुस्ताशेख मैदानामध्ये आहे, जोपर्यंत सूरज विषय मैदानामध्ये, जोपर्यंत अत्तर डगआउटमध्ये, तोपर्यंत ह्या सामना नक्कीच दसई संघासमोर झुकू शकतो. पुन्हा एकदा नक्कीच चेंडूवर बोट फिरवली गेली होती, परंतु इथे पूर्णपणे चेंडूला रीड केलं. या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला गेला आणि इथून पुढे समीकरण राहिलंय ते 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. जा 12ला आता मात्र 16ची गरज आहे. परंतु मी तर म्हणेल इथून मात्र जसे संघाला जिंकायचे असेल तर ह्या जोडीचं टिकणं महत्त्वाचं राहणार आहे. इथून पुढे जर जांभूलपाडा संघाला जिंकायचं असेल तर चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळणं महत्त्वाचं राहणार आहे. 5 ओव्हरची मॅच होती, 59 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल आणि इथून पुढे समीकरण बघायचं झालं तर 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. कुठेतरी प्रत्येक चेंडू नंतर मी एवढंच म्हणेन की जांभूलपाड्याच्या कर्णधाराला ते सुटलेला झेल मात्र नेहमी आठवत असेल, कारण की त्यानंतर मात्र इथे मुस्ता शेख याने अप्रतिम बॅटिंग केली आहे. त्या झेल नंतर चांगले मोठे फटके आले आणि त्यामुळेच की काय हा सामना आतापर्यंत झुकला गेलाय तो मात्र दशी संघाच्या माध्यमातून. 16 धाव्यांची गरज असताना फटका सुरेख आहे, खेचून मारलाय. गेंद इस स्लॉट में उसे पार किया पार्किंग प्लॉट में. हे ह्यूज अँड हँडसम 6 धावांसाठी षटकार. आणि 10 धाबा असं हे समीकरण उरलं ह्या मॅच मध्ये. अर्धा पल्ला पार झाला होता. आता ह्या सेकंड इनिंग मधील फक्त आणि फक्त कुठेतरी 30% भाग अजून बाकी आहे. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच हेलिकॉप्टर उडवण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता, परंतु सिंगल होते समाधान मानावं लागले, कारण की स्ट्राईक एंडर आता आपण पाहतोय सूरज विषयाला. 10 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे.
जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. तर जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मैदानामध्ये एक छोटा पांडव इकडून तिकडून धावतोय. आज मात्र त्याला आवड आहे क्रिकेटची आणि क्रिकेट खेळण्यासाठी आला, पण त्याचा आज पूर्ण या कडक उन्हामध्ये जणू काय मॅरेथॉन करतो की काय. आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. तर मुसा शेख स्ट्राईक एंडला पाहूया. ऑफसाईड यॉर्कर चेंडू होता, हलकासा फ्लिक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, चेंडूपर्यंत पोहोचे, चेंडू अडवला गेला फक्त आणि फक्त एकच धाव. काय क्रिकेट चालू आहे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. नॉट आउट पारी त्यांची दोघांची चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आम्हालाच क्रिकेट खेळायचं आहे आणि तेच चालू आहे. पहा मित्रांनो, तो छोटा खेळाडू आज मात्र लाजवेल एखाद्या खेळाडूला काय सातत्याने तो ऑफसाईड लेग साईड दोन्ही दिशेला धावतोय पळतोय. लेजंड क्रिकेटर. पाहूया पुढचा चेंडू. बॅटीची कडा लागले गली पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, त्याने अडवलाय बॉल फक्त आणि फक्त एकच. दादा पुन्हा एकदा तो छोटा धावत जाईल त्या साईडला. काय चालू आहे, जणू का मॅरेथॉन करतो की काय. जिंकण्यासाठी आता 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू 6 धावांची गरज. पहा मित्रांनो, वायक जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाहीये. ती जसे तो दर्रा घेऊन मैदानामध्ये येत असतो. तेच पाहायला गेलं तर भावेश हाताला जरी लागले तरी गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी उपस्थित आहे. आणि आता मात्र हा मुसा शेखचा तडाखा पाहायला भेटतो. विनिंग शॉट, 6 धावांसाठी षटकार.